मी तालुक्याच्या ठिकाणावरून घरी परतत होतो. रात्र खूप झाली होती. माझं घर शेतात होतं. मी रस्त्याने चाललो होतो. रस्त्यात एक स्मशानभूमी लागली. त्या स्मशानभूमीत एक तरुणी रात्रीच्या वेळी रडत होती. मी जवळ गेलो आणि पाहिलं तर त्या तरुणीच्या मांडीवर एक छोटंसं बाळ होतं. ती त्या बाळाला छातीशी कवटाळून रडत होती. जवळपास कोणीच नव्हतं. मला तिच्याकडे पाहून काय करावं हेच समजत नव्हतं. मी तिला विचारलं, तुम्ही कोण आहात? इथे एवढ्या रात्री काय करत आहात? ती काहीच बोलली नव्हती, फक्त रडत होती. मी तिचा हात हातात घेतला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदीप आहे. मी शेतकरी आहे. मी एका खेडेगावात राहतो, पण माझं घर गावात नसून माझ्या शेतात आहे. माझं वय 34 वर्ष आहे. माझी स्वतःची शेती आहे आणि मी शेती करतो. मी अजून अविवाहित आहे आणि एकटाच राहतो. माझे आईवडील मी लहान असतानाच वारले. एक दिवस मी तालुक्याच्या ठिकाणी काही कामानिमित्त गेलो होतो. मला थोडा उशीर झाला आणि मी संध्याकाळी 7च्या बसने माझ्या गावात उतरलो. गावातून माझं घर साधारणतः 1.5 किलोमीटर अंतर होतं. मी गावातून चालत चालत माझ्या घराकडे येत होतो. अंधार खूप झाला होता. साधारण 8 वाजले असतील. गावाच्या बाहेर गेल्यावर अर्ध्या किलोमीटरवर एक स्मशानभूमी आहे. मी त्या स्मशानभूमीच्या जवळून चाललो होतो. अचानक माझं लक्ष त्या स्मशानभूमीकडे गेलं. मला तिथे एक तरुणी दिसली आणि तिचा रडण्याचा आवाज येत होता. मी सुद्धा घाबरलो. काय करावं काही समजत नव्हतं. मला वाटलं भूत तर नसेल, पण ती तरुणी रडत होती. मी धाडस करून जवळ गेलो. जवळ जाऊन पाहिलं तर ती 28-29 वर्षाची तरुणी आपल्या 4-5 महिन्याच्या बाळाला मांडीवर घेऊन त्याला छातीवर कवटाळून रडत होती. हे दृश्य पाहून मला खूप वाईट वाटलं. मी तिच्याजवळ गेलो आणि विचारलं, तुम्ही कोण आहात? एवढ्या रात्री स्मशानभूमीत काय करत आहात? तेही एवढ्या लहान बाळाला घेऊन? ती काहीच बोलली नाही, फक्त रडत होती. मी खूप वेळा विचारलं, काय झालं? का रडत आहात? नीट सांगा. काही वेळाने ती तरुणी म्हणाली, मी विधवा आहे. माझ्या सासू सासऱ्याने मला घरातून हाकलून दिलं आहे. मी म्हणालो, एवढ्या रात्री या ठिकाणी बसणं योग्य नाही. ती म्हणाली, या राक्षसी वृत्तीच्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा ही स्मशानभूमी बरी आहे. इथे जवळपास कोणी येत नाही, कोणी त्रास देत नाही, म्हणून मी इथे आले. मी तिला म्हटलं, तुम्ही माझ्याबरोबर चला, इथे थांबू नका. ती काही येत नव्हती, पण मी तिला तिच्या लहान बाळाला असं एकट्यावर टाकून जाणं मला योग्य वाटलं नाही. म्हणून तिचा हात धरला आणि तिला घेऊन चालू लागलो. साधारण 15-20 मिनिटात मी माझ्या घराजवळ पोहोचलो. मी तिला हातपाय धुवायला सांगितलं. मी सुद्धा हातपाय धुतले आणि घरात गेलो. लाईट्स लावले. मला उशीर झाल्यामुळे माझ्या गायी हंबरत होत्या. त्यांना पाणी पाजणं, चारा टाकणं गरजेचं होतं. मी त्या बाईला सांगितलं, थोडा वेळ घरात बसा, मी आलोच. मी गोठ्यात गेलो, गाईला पाणी दाखवलं आणि चारा टाकला. लगेचच मी घरात परत आलो. माझ्या घरात 2 जुन्या छपऱ्या खोल्या होत्या आणि 2 नवीन पत्र्याच्या खोल्या बांधलेल्या होत्या. घराची परिस्थिती ठीकठाक होती. मी आत गेलो तर ती तरुणी एका कोपऱ्यात आपल्या बाळाला घेऊन बसलेली होती. मी तिला पाणी पियाला दिलं. तिनं पाणी पिलं आणि बाळालाही पाजलं. मला यायला उशीर झाला होता, त्यामुळे जेवण काही बनवलं नव्हतं. मी स्वयंपाकघरात गेलो आणि स्वयंपाक करू लागलो. काही वेळाने मी स्वयंपाक केला आणि 2 ताटं वाढली. ताटामध्ये भात, भाजी आणि भाकरी ठेवून एक ताट त्या तरुणीसमोर ठेवलं आणि मी काही अंतरावर बसून स्वतः जेवायला लागलो. तिला एक तांब्या भरून पाणी दिलं. ती जेवत नव्हती. मी तिला म्हणालो, उगीच पोट मारू नका. तुमचं छोटंसं बाळ आहे, त्याचा तरी विचार करा. 2 घास तरी खा, रडू नका. ती तरुणी माझ्याकडे पाहत होती. तिच्या मनात काय आलं कोणास ठाऊक, पण मग ती जेवू लागली. मी सुद्धा आनंदाने जेवत होतो. काही वेळाने जेवण झालं. मी त्या महिलेसाठी एका कोपऱ्यात चटई दिली. त्यावर तिने गोधडी अंथरली आणि पांघरायला पण ब्लँकेट दिलं. मी तिला सांगितलं, दरवाजा आतून व्यवस्थित लावा, मी समोरच्या झोपडीत झोपतो. ती काहीच बोलली नाही. मी घराच्या बाहेर गेलो आणि समोरच्या झोपडीत थोडीशी साफसफाई केली, कारण ते घर खूप दिवसापासून बंद होतं. जाताना मी माझ्यासाठी एक चटई, गोधडी आणि एक ब्लँकेट घेऊन गेलो. रूमची साफसफाई करून मी एकदा दरवाजातून त्या पत्राच्या खोलीकडे पाहिलं तर दरवाजा बंद केलेला होता. मग मी चटई अंथरली, त्यावर गोधडी अंथरली आणि झोपी गेलो. मी विचार करत होतो, कोण असेल ही महिला? एवढ्या रात्री स्मशानभूमीत काय करत होती? तिच्यावर अशी कोणती वेळ आली असेल की तिला गावात न जाता स्मशानभूमीत राहावं लागलं? हे सगळं मनात येत होतं आणि मी त्या विचारात झोपून गेलो असावं. खूप वाईट अवस्था झाली असावी तिची. मला रात्री तिच्या विचारात कधी झोप लागली काहीच समजलं नाही. सकाळ झाली. मी उठलो आणि माझ्या पत्राच्या खोलीकडे गेलो. दरवाजा वाजवला तेव्हा घरातून दरवाजा उघडला. बाळ खेळत होतं तर ती तरुणी उठून बसली होती. मी घरात गेलो आणि स्वयंपाकाच्या खोलीत जाऊन चहा ठेवू लागलो. तेवढ्यात ती तरुणी माझ्या पाठीमागून आली आणि म्हणाली, तुम्ही चहा नका करू, मी चहा करते. मग तिने चहा केला. मी बाहेर त्या लहान मुलीच्या जवळ जाऊन बसलो होतो. तिला खेळवत होतो. किती निरागस सुंदर मुलगी होती ती. मला सुद्धा खूप छान वाटत होतं तिच्याबरोबर खेळायला. काही वेळातच तिने आमच्या दोघांसाठी एक एक कप चहा बनवून आणला.
ती चहा पित होती. मी तिच्या बाळाजवळ बसलो होतो. ती माझ्यापासून थोडं अंतर ठेवून बसली होती आणि माझ्याकडे पाहत होती. मी तिला विचारलं, तुम्ही कोण आहात? कुठून आलात? रात्री एवढ्या उशिरा स्मशानभूमीत काय राहिलात? तुम्हाला नक्की काय त्रास झाला आहे? मला व्यवस्थित सांगा. तेव्हा ती म्हणाली, माझं नाव काव्या आहे. मी इथून 50 किलोमीटर अंतरावरून आले आहे. माझं 5 वर्षापूर्वी सदाशिव नावाच्या तरुणाशी लग्न झालं होतं. माझा नवरा खूप चांगला होता. मला खूप प्रेम करत होता. माझी सर्व काळजी घेत होता. आम्ही एकमेकांवर भरभरून प्रेम करत होतो. आमचं आयुष्य सुखात चाललं होतं. आमच्याकडे शेती होती, सासू सासरे होते, सगळं ठीक होतं. आमचं लग्न झाल्यापासून 4 वर्ष झाली होती. 4 वर्षांनंतर मी गरोदर राहिले. पण नीतीनं माझ्यावर आघात केला. माझा नवरा एका अपघातात मरण पावला. मी एकटी पडले. काय करावं काही समजत नव्हतं. खूप दुःखी झाले होते. पण माझ्या पोटातील बाळासाठी मला जगणं भाग होतं. काही महिन्यात मी एक गोंडस मुलीला जन्म दिला. माझे सासू सासरे आणि माझा दीर त्यांना ती नकोशी वाटले. त्यांना वाटू लागलं की मी त्यांच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगेल. म्हणून त्यांनी मला घरातून हाकलून दिलं. माझा दीर माझी छेडछाड करायला लागला. मला खूप वाईट वाटत होतं. म्हणून मी ते घर सोडलं आणि एका मंदिरात राहायला गेले. पण तिथेही काही तरुण माझ्याकडे वाईट नजरेने पाहू लागले. छेडछाड करू लागले. मला कुठेही सुरक्षित वाटत नव्हतं. म्हणून शेवटी मी ठरवलं की स्मशानभूमीत राहिलं तरी चालेल, कारण तिथे कोणी येत नाही, त्रास देत नाही. पण मग रात्री तुम्ही मला भेटलात आणि मला तुमच्या घरी घेऊन आलात. तुम्ही खूप चांगल्या स्वभावाचे आहात. तुम्ही माझ्याशी वाईट वागला नाहीत. उलट आम्हाला नवीन घरात ठेवलं आणि स्वतः जुन्या फाटक्या झोपडीत झोपले. तुमचा स्वभाव खूप चांगला आहे. चहा पिऊन झाल्यानंतर मी म्हणालो, आता मला जायचं हवं. मी तिला म्हणालो, तुम्ही कुठे जाणार? आता तुमचं कोण आहे? तेव्हा ती म्हणाली, माझं कोणीच नाही. मला आईवडील नव्हते. मी अनाथ आहे. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. ती चालली होती, पण मी तिला म्हणालो, कुठेही जाऊ नका. काही दिवस तरी इथेच राहा. तुम्ही या खोलीत नाही राहिला तरीच चालेल, पण समोरची झोपडी आहे तिथे राहू शकता. म्हणजे लोक काही बोलणार नाहीत. ती ती तरुणी थोड्या विचारात पडली आणि म्हणाली, इथे राहून काय करणार? पोटाला काय खाणार? मी म्हणालो, माझी शेती आहे. तुम्ही शेतात काम करा, मी तुम्हाला चांगले पैसे देईन. यावरती तरुणी थोडा वेळ विचारात पडली आणि मग होकार दिला. मी तिला म्हणालो, तुमची इच्छा असेल तर या घरातही राहू शकता. पण ती म्हणाली, नको, मी त्या झोपडीतच राहीन. मग मी तिला त्या झोपडीत घेऊन गेलो. मी आणि ती दोघांनी मिळून झोपडी पूर्ण साफ केली. ती चांगली होती, पण खूप दिवस वापरल्या नसल्यामुळे जुनी वाटत होती. आम्ही ती व्यवस्थित साफ केली. मी तिला घरातील काही भांडी दिली. स्वयंपाकासाठी तिने चूल बनवली. मी तिला तांदूळ, गहू, ज्वारी, काही कडधान्य दिले. शेतात थोडाफार भाजीपाला होता. तो शेतातून आणून त्यावर स्वयंपाक करू लागली. मला 3-4 एकर शेती होती. ती दररोज माझ्या शेतात काम करायला यायची. आम्ही दोघं मिळून सगळी शेताची कामं करू लागलो. मागे पुढे कोणी नव्हतं. आम्ही दोघंच होतो. शेतात पेरणी, खुरपणी, शेताला पाणी देणं, सगळी कामं करत होतो. हळूहळू दिवस जात होते. आम्ही दोघं एकमेकांना चांगलं ओळखू लागलो होतो. काव्याला इथे माझ्याकडे राहायला येऊन आता 1 महिना झाला होता. काव्या मला हाताने स्वयंपाक करून देत नव्हती. ती माझ्यासाठी जेवण बनवायची. मला जेवणाचा डब्बा आणून द्यायची. काव्याकडे फक्त 2च साड्या होत्या. काव्या त्या अधूनमधून घालत असे. काव्या मला आवडू लागली होती. ती दिसायला खूप सुंदर होती. तिचे काळे टपोरे डोळे, लांबसडक केस, हे सगळं मला तिच्याकडे आकर्षित करत होतं. एका रविवारी मी आठवड्याच्या बाजारात गेलो आणि येताना काव्यासाठी 2 साड्या, तिच्या बाळासाठी काही कपडे आणि काव्यासाठी काही खाद्यपदार्थ आणले. जसे की जिलेबी, शेव, चिवडा, समोसे, हे सगळं घेऊन आलो. त्या दिवशी दुपारी मी बाजारातून घरी आलो आणि मी काव्याकडे पिशवी दिली. त्यात तिच्यासाठी खाऊ, साड्या, बाळासाठी कपडे होते. ती पिशवी मी तिच्या हातात दिली आणि हे सगळं पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती माझ्याकडे पाहू लागली आणि म्हणाली, आणि मी सुद्धा तिच्याकडे पाहत होतो. आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या होत्या. ती म्हणाली, तुम्ही माझ्यासाठी एवढं का करता? मी म्हणालो, असं काही विशेष कारण नाही. एक माणुसकी म्हणून करत आहे. ती म्हणाली, मी तुमचे हे उपकार कसे फेडू? मी तुमची कोणीच नाही आणि तरीही तुम्ही माझ्यासाठी एवढं करत आहात, जे माझ्या घरच्यांनीही केलं नाही. मी परत माझ्या खोलीत जाऊन खाटेवर पडून राहिलो. काही वेळाने काव्याने दोघांसाठी स्वयंपाक केला. काव्या माझ्या घरात आली. दरवाजातून म्हणाली, आज तुम्ही घरात जेवायला या. मी वाट पाहते. मी हातपाय धुतले, तोंड धुतलं आणि काही वेळातच त्या झोपडीत जेवायला गेलो. काव्याने झोपडी खूप सुंदर सजवली होती. एक मंद प्रकाशचा दिवा झोपडीतून उजळून राहिला होता. तिचं लहान बाळ दूध पिऊन झोपलं होतं. आमच्या दोघांसाठी जेवण बनवलेलं होतं. काव्या खूप आनंदात वाटत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तेज होती. आम्ही दोघं जेवण करत होतो आणि जेवताना काव्या माझ्याकडे खूप प्रेमळ नजरेने पाहत होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच भावना झळकत होती. त्या दिवशी मला काव्याचं अस्तित्व खूप वेगळं, खूप जवळचं वाटू लागलं. जेवणानंतर काव्या माझ्याबद्दल विचारू लागली, तुम्ही एकटेच का राहता? तुमचे आई बाबा कुठे आहेत? तुमचं लग्न झालं आहे का? मला वाटलं तिला माझ्याबद्दल जाणून घ्यायचं होतं. मी तिला सांगितलं, मी लहान असताना माझे आई वडील मला सोडून गेले. मागे पुढे कोणच नव्हतं. मी स्वतःच्या पायावर उभा राहिलो. थोडंफार शिक्षण घेतलं आणि शेती करत राहिलो. अजून लग्न झालं नाही. मी अविवाहित आहे. हे ऐकून काव्यालाही खूप वाईट वाटलं. ती माझ्याकडे पाहत होती.
मी हळूच काव्याचा हात हातात घेतला. ती माझ्याकडे एकटक पाहत होती. ती खूप सुंदर दिसत होती. आज मला तिच्याशी मन मोकळं करून बोलायचं होतं. मी तिला म्हणालो, काव्या, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तिने डोळ्यानेच होकार दिला. मी म्हणालो, काव्या, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मी तुझा आणि तुझ्या मुलीचा आधार बनू इच्छितो. हे ऐकल्यानंतर काव्याचे डोळे पाणावले. ती माझ्याकडे बराच वेळ पाहत राहिली. काही उत्तर देईना. शेवटी तिला हुंदका अनावर झाला. तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं आणि रडू लागली. मी तिचं सांत्वन करू लागलो. तिचा सुंदर चेहरा माझ्या दोन्ही हातात घेतला आणि तिच्या गुलाबी ओठांवर ओठ ठेवले. त्या क्षणी आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करू लागलो. दोघंही खूप आनंदात होतो. असेच काही दिवस गेले. आम्ही एकमेकांना अधिक ओळखू लागलो. एकमेकांवर भरभरून प्रेम करू लागलो. मी काव्याची आणि तिच्या मुलीची संपूर्ण काळजी घेऊ लागलो. 10-15 दिवसांत आम्ही लग्न करायचं ठरवलं. आमच्या गावाजवळ एक मंदिर होतं. तिथेच मी आणि काव्याने साधेपणाने लग्न केलं. आम्ही दोघं खूप आनंदात संसार करू लागलो. आमची मुलगीही हळूहळू मोठी होत होती. आमच्या संसारात भरपूर आनंद, समाधान होता. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मी आणि काव्याने लग्न केलं ते बरोबर केलं की चूक? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. कधीकधी आयुष्य इतकं खडकर होतं की आपण तुटून जातो. पण अशा वेळी जर कोणी आपला हात धरून उभं केलं, आपलं दुःख समजून घेतलं, तर तो माणूस आपल्यासाठी देवासारखा असतो. संदीपने काव्याला आधार दिला आणि ती पुन्हा आयुष्याकडे